नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव? या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव? याच प्रश्नाचं आता घेऊयात सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावांचा विचार केला, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $9.5 प्रति बुशेलच्या निच्चांकी स्तरावरती आली आहे। लक्षात घ्या, डिसेंबरचा महिना जो आहे याच्यामध्ये आता काय की जी पोझिशन आहे ती हलकी व्हायली, म्हणजे काय की ख्रिसमसच्या सुट्ट्यात म्हणून पैशाची आवश्यकता म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातून सोयाबीनची आपल्याला सेल वाढताना म्हणजे विक्री वाढताना दिसायली, त्याच्यामुळे भाव कोसळत आहे। तुम्हाला सांगतो, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा व्यवहार बंद राहतील आणि तिथून 15 जानेवारीपर्यंत ही स्थिती राहील। पण 15 जानेवारी नंतर एक फ्रेश पोझिशन मार्केटमध्ये येईल आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला $10 प्रति बुशेल्स आणि त्यानंतर $10.5 प्रति बुशेल्सला गवसणी घालू शकतो। सध्या जी सोयाबीनची भाव पातळी देशात 39 ते 41 दरम्यान आलेली आहे, तर याच्या सुद्धा 15 जानेवारीपर्यंत काही सुधारणा होण्याची जास्त शक्यता नाही। परंतु 15 जानेवारीनंतर देशातील सोयाबीनची कमी होत जाणारी विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधील काही प्रमाणात तेजीचे संकेत याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला जर 15 जानेवारीनंतर आधार मिळाला आणि तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको। यामुळे सोयाबीनचा भाव प्रचंड वाढेल याची जरी शक्यता नसली तरी देखील सोयाबीनची भाव पातळी 15 तारखेनंतर वाढायला सुरू होईल आणि सोयाबीनचा भाव सुरुवातीला 4,350 व त्यानंतर 4,500 पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको। तर विक्रीचा विचार हा करायचा असेल तर थोडं थांबा, 15 जानेवारीपर्यंत विचार करा, त्यानंतर विक्रीचं पाऊल उचला। पण पैशाची खूप गरज असेल तर भविष्यात सोयाबीनच्या भावात भविष्यात खूप मोठी तेजी येईल अशी शक्यता नाही, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने विक्री करायला हरकत नाही। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लंगड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।